आपल्या राज्यातील हे मिनी खजुराहो तुम्ही पाहिलात का? हॅलो, मी चार चराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहराच्या अगदी मध्यभागी हे प्राचीन दैत्यसुदान मंदिर दिमाखात उभे आहे. सरोवरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या परिसरात पाऊल ठेवताच तुम्हाला 10व्या शतकातील चालुक्य राजवटीचा अनुभव येतो. हे मंदिर साधारण 10व्या ते 12व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात बांधलं गेलंय. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून त्यांनी लवणासूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या मंदिराला दैत्यसुदान मंदिर असं म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली विष्णूंची मूर्ती ही दगडी नसून मिश्र धातूंची विशेषतः लोखंडीच यापासून बनलेली आहे, जे दगडासारखी वाटते. हे इथले मुख्य आकर्षण आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सूर्यदेव, चामुंडा देवी आणि नरसिंहाच्या अप्रतिम मूर्ती तुमचं लक्ष वेधून घेतात. येथील भिंतीवर तुम्हाला विष्णूंच्या अवतारांसोबतच बारीक कोरीव काम केलेल्या अप्सरा, वादक आणि युद्धांचे प्रसंग पाहायला मिळतात. मंदिर हेमाळपंथी शैलीत बांधलं असून त्याचा आकार एखाद्या उभ्या ताऱ्यासारखा दिसतो. विटा सिमेंटचा वापर न करता दगड एकमेकांत गुंफून केलेली ही रचना 1000 वर्ष उलटूनही एकदम भक्कम उभी आहे. लोणार सरोवराच्या अगदी जवळ असलेले हे मंदिर भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतं.